खरं तर अमित शहा हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी मानले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर अमित शहाच पंतप्रधान बनतील असं बोललं जातं. मात्र अचानक देवेंद्र फडणवीस यांचं नाव पंतप्रधान पदासाठी यायला सुरुवात झाली. आता अचानक देवेंद्र फडणवीस फॉर पीएम हे नरेटिव्ह का सेट झालं, कोणी सेट केलं, मोदींनंतर कोण, या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस असतील तर मग योगी आदित्यनाथ, अमित शहांचं काय होणार? आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वरचढ ठरतात का? ठरतात तर का ठरतात, अशा अनेक प्रश्नांवर थोडक्यात बोलूयात. नमस्कार, मी अनिकेत पेंडसे. नावकास्ट मराठीमध्ये तुमचं स्वागत. काही वर्षांपूर्वी गुजरात मॉडेलनं अवघ्या देशाला बुरळ घातली आणि त्यामागे होते त्यावेळेचे 4 वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी. देशाच्या राजकारणात स्वतःला एस्टॅब्लिश करण्यासाठी नरेंद्र मोदींना सगळ्यात जास्त फायदा झाला तो त्यांच्या गुजरातचे मुख्यमंत्री असण्याचा. तशीच किंबहुना त्याही पेक्षा वेगानं वाटचाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होताना दिसतीये. मोदी 2001, 2002, 2007 आणि 2012 असे एकूण 4 वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री होते. नंतर नगर परिषद आणि महानगरपालिका अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतल्या स्ट्राईक रेटमुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अचानक राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. पण देवेंद्र फडणवीसांच्या लोकप्रियतेमागे फक्त निवडणुकांमध्ये यश हेच एकमेव कारण आहे का? तर तसं बिलकुल नाहीये. जगाला आणि देशाला गुजरातच्या औद्योगिक आणि आर्थिक सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी नरेंद्र मोदींनी व्हायब्रंट गुजरात सारखे अनेक इव्हेंट केले आणि दुसरीकडे कोणतेही इव्हेंट न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच नाही तर पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी हजारो कोटींची इन्व्हेस्टमेंट आहे. गडचिरोली सारख्या भागाची नक्षलग्रस्त अशी ओळख पुसून इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुंतवणूक या देवेंद्र फडणवीस यांच्या योजनेची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. फडणवीसांच्या पथ्यावर आणखी एक गोष्ट पडते, ती म्हणजे संघाचा पाठिंबा आणि त्यांचं लवचिक हिंदुत्व. देवेंद्र फडणवीस हे उघडपणे हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे नेते असले तरी योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे धार्मिक कट्टरतेकडे त्यांचं हिंदुत्व कधीही झुकताना दिसत नाही. निवडणुकीत अग्रेसिव्ह हिंदुत्व आणि विकास यांच्यातील सुवर्ण मध्य देवेंद्र फडणवीसांना साधता येतो आणि हे त्यांनी अनेक निवडणुकांमध्ये सिद्ध करून दाखवलंय. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस हे मूळचे नागपूरचे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक आहेत. संघाच्या अनेक जुन्या जाणत्या नेत्यांसोबत त्यांचे घरगुती संबंध आहेत. त्यामुळे निश्चितपणे नागपूर मधल्या फडणवीसांना संघाचा पाठिंबा 100% पक्षावरची पकड, पक्षांतर्गत विरोधक आणि मित्र पक्षांमधले विरोधक त्यांच्यावरची पकड, राज्यातल्या राजकारणावरची पकड, प्रशासनावरची पकड, यामुळे देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या कॉम्पिटिटर्स पेक्षा निश्चितपणे वेगळे ठरतात. हिंदुत्व, विकास, औद्योगिक, आर्थिक सामर्थ्य, गुंतवणूक अशा अनेक बाबतीत देवेंद्र फडणवीस यांचा स्ट्राईक रेट हा निश्चितपणे राष्ट्रीय पातळीवरचं नेतृत्व होण्यासाठी पुरेसा आहे आणि म्हणूनच आजचे देवेंद्र उद्याचे नरेंद्र अर्थात नरेंद्र मोदी अशी चर्चा सुरू झाली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.